मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 24 जून रात्रीचे 9 वाजलेत. पाहूयात 25 जूनला राज्यातील हवामान कसे राहील. तर हवामान विभागाच्या अपडेटनुसार आज मान्सून संपूर्ण राज्यामध्ये दाखल झालेला आहे. मध्य प्रदेशकडे तो पुढे सरकलाय. छत्तीसगडमध्ये सुद्धा तो पुढे सरकलाय. असं असलं तरी सुद्धा पेरणीसाठी तुम्ही कृषी विभागाचा सल्ला घ्या आणि उपलब्ध पाणीसाठा आहे, किती आहे त्याचा सुद्धा विचार करा. बाकी आत्ता जर आपण पाहिलं, की सध्या पावसाचे ढग कुठे आहेत, तर इकडे विदर्भ, लगतवरती मराठवाड्याच्या भागांमध्ये पावसाचे ढग होते. अपेक्षित पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. आणि हा जो काही पाऊस होतोय, कारण सांगितलं, की जी ट्रफ रेषा होती त्याचा तर चक्राकार वाऱ्यासारखी स्थिती ही मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये दिसत आहे. बाकी आता मुंबईच्या आसपास उत्तरेकडचे वारे वाहू लागलेले आहेत. त्यामुळे मुंबईसह उत्तर कोकणातील पावसाचा जोर हा ओसरताना दिसतोय किंवा दक्षिण कोकणातही पाऊस आहे, पण या ठिकाणचा सुद्धा जोर थोडासा ओसरण्याचा अंदाज हा सध्या दिसतोय. आत्ता आपण उद्याचा जर अंदाज पाहिला, तर उद्या राज्यात कुठे पावसाची शक्यता आहे, तर उद्या अ, या ठिकाणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, पुणे घाटमाथा मध्यम ते जोरदार किंवा गोवा मध्यम ते एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरचे काही भाग, जळगावचे काही भाग, परभणी, हिंगोली, वाशिम या ठिकाणी मेघगर्जनेसह किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेचा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर जळगावचे जिल्हा भाग, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळ्याचे एकदम पूर्वेकडील भाग, अहिल्यानगर, सोलापूरचे पूर्वेकडील भाग या ठिकाणी जास्त शक्यता जरी नसली, तर काही ठिकाणी मान्सून सरी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण काही भाग कोरडे सुद्धा राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर मध्यम पाऊस सरींची शक्यता आहे किंवा एका ठिकाणी थोडीशी जोरदार सरी पण मुसळधार पावसाचा आत्ता अंदाज नाही. नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचे राहिलेले पश्चिमेकडील भाग, अहिल्यानगरचा बराचसा भाग या ठिकाणी ढगाळ हवामान, क्वचित हलक्याशा पाऊस सरी झाल्या तर होतील. जास्त मोठ्या पावसाची सध्या शक्यता नाही. नाशिक घाट, पुणे घाटाकडे सुद्धा हलक्या मध्यम सरींची शक्यता दिसते. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.